5 वर्षांपासून कीर्तनकाराचा तरुणीवर अत्याचार, भोंदू गुंजाळ महाराजला अटक. पारनेर तालुक्याच्या ढवळीपूरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ वय 38 याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील 5 वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने थटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने पीडितेला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या 5 वर्षांपासून ह्या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी पीडिता शांत राहिली. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी पीडितेने हा छळ सहन केला. मात्र 10 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता तू लवकर का आली नाहीस असे विचारत आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. इतकेच काय तर स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकी ही नराधमाने पीडितेला दिली. परंतु 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. पीडितेने सर्व प्रकार सांगितल्यानंतर भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.